आजच्या सत्रामध्ये मान्यवर पाहुणे तर उपस्थित झाले, पण त्यांच्याकडनं जे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्या विषयाला घेऊन चर्चा होईल. मी मंदार फडणवीस सरांना विनंती करेन की आपण नितीनजी गडकरी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. हे अर्थात ज्याची आपण आवर्जून वाट बघताय तो पुढला संवाद, पुढलं सत्र, पुढली सूत्र मंदार सरांकडे. मी वेगळी ओळख करून देणार नाही आहे आणि थेट सत्रामध्ये प्रवेश करतो या सत्रामध्ये, कारण म्हणजे नितीन गडकरी सरांची ओळख वेगळी नागपूरकरांना आणखीन काय करून द्यायची हा प्रश्न आहे. पण अर्थातच आपल्या सर्वांसाठी अतिशय ज्येष्ठ असे नेते ज्यांचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये स्वीकार केला जातो, त्यांना आदर दिला जातो आणि त्याबरोबरीनं आता देशाची एवढी मोठी धुरा ज्यावेळेला देश बदलतो आहे, आपण असं ज्यावेळेला असं म्हणतो त्यावेळेला हा देश बदलतो आहे, तो कसा बदलतो आहे आणि ते बदलणारी जी काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं नाव असेल तर ते नितीन गडकरी यांचं आहे. याबाबत आपल्याला काही शंका नाही आहे. आणि ह्या देशाचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे ते देशाचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना मला असं वाटतं की आज विदर्भ जो बदललेला आहे त्या विदर्भाबद्दल आपण बोलायला इथे सगळेजण जमलेलो आहोत. नवा विदर्भ हा कसा आहे, कसा असणार आहे आणि येणाऱ्या काळात विदर्भाची ताकद नेमकी कशी असेल याकडे सुद्धा आपण सगळ्यांचं लक्ष वेधणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा मला नितीनजी तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेला राजकारण सुरू केलं तेव्हाचा विदर्भ आणि आताचा विदर्भ हा तुम्ही कसा बघता? मी आणीबाणीमध्ये राजकीयदृष्ट्या माझा संबंध आला. 75 साली आणीबाणी लागली त्यावेळी मी 11व्या वर्गात होतो हायर मॅट्रिकमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी 77ला जनता पार्टीची जी निवडणूक होती लोकसभेची, पार्टी न बनताच निवडणूक झाली होती, अनेक लोक जेलमध्ये होते, त्यावेळी मी राजकारणात आलो. त्यावेळेचा विदर्भ खूप समस्या होत्या. आपल्याला महाराष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही आणि आपलं विदर्भाचं मागासले पण नेत्यांमुळे आहे. त्यामुळे काही वेळा इथे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल किंवा असा रोष होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतो तेव्हा आम्ही सगळ्यांनी विदर्भाच्या बॅकलॉग या विषयावर खूप संघर्ष केला. अनुशेष या शब्दाचा तुम्ही अनुशेष भरून काढला, तो ऐकूच येत नाही हल्ली. म्हणजे त्याकरता अधिवेशन घ्यावं लागलं. म्हणजे इतकं होतं की त्यावेळी मंत्री आम्ही असताना सभागृहात यायचे नाही आणि त्यामुळे सरकारला आम्ही सळो पळो केलं आणि मग स्वायत्त विकास मंडळाची स्थापना झाली. इरिगेशनचा बॅकलॉग करता पैसे मिळाले आणि ओव्हरऑल त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण एक गोष्ट मी तेव्हापासून सांगत होतो की विदर्भाचा विकासाचा प्रश्न हा केवळ सरकारची नाही आहे. विदर्भाचा विकास झाला नाही याच्याकरता दोष इतर लोकांना देण्यात काही अर्थ नाही आहे. विदर्भाचा विकास झाला नाही याला जबाबदार कोणी असतील तर विदर्भाची नेते आहेत. इथे फक्त DED कॉलेज, BEd कॉलेज, प्राथमिक शाळा, डाव्या उजव्या पायाचे अंगठे, बोगस शाळा, बोगस शिक्षक भरती हेच मोठ्या प्रमाणावर झालं. म्हणजे याच्यातच सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष कॉलेज शाळा उघडणं हाच याकडे होतं. पण मधल्या काळामध्ये फोकस बदलला आहे आणि आता विदर्भात म्हणजे गडचिरोली हा विदर्भातला सगळ्यात मागासलेल्या जिल्ह्यात 7.5 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आणि तिथला जो आयर्न ओर आहे तो 65 ग्रेडचा आहे. आपल्या देशातले मोठे उद्योगपती सज्जन जिंदल मला असं म्हणाले की हा 65 ग्रेडचा जो आयर्न ओर आहे हा जगात कुठे नाही. म्हणजे आज जमशेदपूरला टाटा तिथे जो आयर्न ओर आहे तो 55 ग्रेडचा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात ही 7.5 लाख कोटीची जी गुंतवणूक आहे ही तर ट्रेलर आहे. यानंतर देशाचं नाही तर जगाच्या लेवलवरचं स्टील हब हे गडचिरोली म्हणजे विदर्भ होणार आहे. आणि मी पब्लिकली बोललो आहे की महाराष्ट्राला या जिल्ह्यांच्या, मी मुंबईची तुलना नाही पण इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढल्या 5-7 वर्षामध्ये सगळ्यात जास्त GST आणि रेव्हेन्यू देणारा जिल्हा कोणता असेल तर तो गडचिरोली होणार आहे असं भविष्य आहे. तुम्ही आपण या सत्राची सुरुवातच नवा विदर्भ नावाने सुरू केली आणि तथाकथित महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये जो शेवटी जिल्हा मानला जायचा गडचिरोली त्याच्यातनं तुम्ही सुरुवात केली. आज आपल्या चर्चेमध्ये गडचिरोलीचं नाव पहिल्यांदा आलं. हीच कदाचित बदलाची ही सगळी सुरुवात दिसते. पण विदर्भ खऱ्या अर्थाने भारताचं हृदय आहे आणि त्या अर्थाने आज विदर्भात रस्त्यांचा विकास झालेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सातत्यानं हा सगळा विकास जो बोलताय तो करून दाखवताय आणि ते करून दाखवत असताना तुम्हाला असं वाटतं का की विदर्भ खऱ्या अर्थाने ग्रोथ इंजिन, विदर्भ म्हणजे मी महाराष्ट्र पण आत्ता म्हणत नाही आहे, विदर्भ हा विभाग म्हणून
या देशाचा ग्रोथ इंजिन होऊ शकतो भारताचं? बघा, पहिली गोष्ट अशी आहे की मी अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांच्या एका प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख करतो आणि ते माझ्या ऑफिसमध्ये महाराष्ट्रात असताना लावलं होतं मी. ते जॉन एफ केनेडींनी असं म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. म्हणजे अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. त्यामुळे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे 4 इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ठिकाणी विकसित होतं त्या ठिकाणी उद्योग, व्यापार वाढतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येते. आणि जिथे उद्योग, व्यापार वाढतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येते, तिथे रोजगार निर्माण होतो. आणि जिथे रोजगार निर्माण होतो ते गरिबी दूर होते. आणि मला आता असं वाटतं की साधारणतः रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं. सिंचनाच्या बाबतीत हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, पाणी. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झाल्या त्याचं मेन कारण कॉटन प्राईस मेकॅनिझम आणि सिंचनाचा अभाव. या आत्महत्या कुठे झाल्या? या आत्महत्या झाल्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम आणि इकडलं पूर्व विदर्भातलं वर्धा. हा सगळा कॉटन ट्रॅक आहे. आणि जो धानाचा ट्रॅक आहे तो गोंदिया, भंडारा आणि विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली हा धानाचा ट्रॅक आहे. धानाच्या ट्रॅकमध्ये नाही झाल्या. आणि आता विशेषतः या सगळ्या ह्याच्यात सिंचनाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकल्प बंद. एक प्रकल्प आपल्याकडे सुरू होतो, भूमिपूजन होतं आणि 20-20 वर्ष झालं. मी आता मला सांगतानाही लाज वाटते. गडचिरोली आपला हा गोसीखुर्द प्रकल्प, याची ओरिजिनल किंमत 540 कोटी रुपये होती. आता 14,000 कोटी खर्च होऊन गेले, तरी प्रकल्प अजून पुष्कळ बाकी आहे. खरं म्हणजे मला विचाराल तर कुठल्याही सरकारने आपलं बजेट तयार करत असताना सगळ्यात पहिली प्रायोरिटी पाण्याला दिली पाहिजे, इरिगेशनला. कारण ग्रामीण भागाच्या विकासाचा संबंध पाण्याशी आहे. आणि म्हणून मध्यम, मोठे, लघु प्रकल्प होणं. आणि दुसरं एक मुवमेंट, आता मी पण विदर्भात आम्ही ठरवलं की आपण बोलायचं, आपण करून दाखवायचं. आम्ही 1000 तलाव बांधलेत. विदर्भाच्या अनुषंगाने इतर राज्य जोडण्यासाठीचा तुमचा केंद्राकडनं झालेला जो प्रयत्न आतापर्यंतचा जो आहे तो नेमका कसा आहे? कशा प्रकारे विदर्भ जोडला जाणार? मी काही रस्त्यावर बोलतच नाही, तुम्ही चिंताच करू नका. मी महाराष्ट्राला माझ्या या 10 वर्षात 5 ते 6 लाख कोटी रुपये दिले रस्त्याकरता. आणि महाराष्ट्रही बदलला. आणि आता विदर्भात कोणत्याही जिल्ह्यात जा तुम्ही, बरं त्यात वेगळी गोष्ट आहे की प्रत्येक जिल्ह्यातला सांगेल तुम्हाला की आमच्याच जिल्ह्यात गडकरींनी चांगले रस्ते बनवले. प्रत्येकाला वाटतं याचा अर्थ सगळ्या ठिकाणी रस्ते बदलले. पण आता रस्त्याबरोबर सिंचनाकरता लक्ष घातलं पाहिजे. पॉवर विदर्भात आहे. आणि हे जे मिनरल्स आहेत, मॅग्नीज आणि कोळसा आणि आयर्न ओर, हे मोठे आहेतच. पण या व्यतिरिक्त मॅग्नीज आपल्या देशाला शॉर्टेज आहे. आणि आमच्याकडे भंडारा, गोंदिया, बालाघाट या ट्रॅकमध्ये सगळं मॅग्नीज आहे. इकडे वर्धा, नंतर चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग, नागपूर जिल्ह्याचा काही भाग, इकडे कोळसा आहे. आणि आता कोळशामधून एवढा कोळसा आहे की आपल्या इथे WCLचं प्रोडक्शन जे एकेकाळी 28 लाख मिलियन टन होतं ते आता 76 लाख मिलियन टन झालं आहे. तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचा जो तरुण आहे, येणाऱ्या काळातल्या पुढच्या 5-10 वर्षातला तरुण विदर्भातला जो आहे, त्या तरुणांना, त्या तरुणींना विदर्भामध्ये इथे जॉब्स मिळतील चांगले आणि तेवढेच त्यांना तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज? बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आमच्याकडे आत्ता नागपूरलाच 49 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. 4 ते 5 एक HBS साहेब बसले, 4 ते 5 मेडिकल कॉलेज झाले आहेत. आणि आता सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी, म्हणजे आम्ही हे फार आमची चांगली गोष्ट आहे, तुम्ही जरूर पुढे आणा लोकांसमोर. कचऱ्याचा डंप पॅड होता भांडेवाडीला, आम्ही आता कचऱ्याला सॅग्रिगेट करून मिथेनपासून CNG बनवतो आहे. आणि त्या कचऱ्यापासून प्लास्टिक, ग्लास याचं रिसायकलिंग होणार आहे. त्यातून पुढे सगळं काम, मोठं नेदरलँडची कंपनी आहे आणि ती सगळं जागा रिकामी झाली. आणि 100 एकर जागा 1 रुपया लीजवर 30 वर्षाकरता आम्ही सिम्बॉसिसला दिली. आणि या ठिकाणी आत्ता 10,000 मुलं शिकत आहेत. मला नेहमी वाईट, कोणाच्याही घरी गेलो, तुमचा मुलगा कुठं आहे? पुण्यात शिकतो. तुमचा मुलगा कुठं आहे? मुंबईत शिकतो. मग सिम्बॉसिस आणलं. आणि आता आम्ही KG to PG ह्या जगातल्या दोन्ही महत्त्वाच्या नर्सिंग मुंगजी आणलं. आणि त्या कचऱ्याच्या ह्याच्यावर ताजमहालसारखं सुंदर 450 करोडची युनिव्हर्सिटी झाली. आणि आता नर्सिंग मुंगजीच्या कामाची सुरुवात झाली. 49 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि जेव्हा मी शिक्षणाचा विचार केला तेव्हा मिहानमध्ये आतापर्यंत 79,000
विदर्भातल्या तरुणांना मिहानमध्ये नोकरी मिळेल. तुम्हाला माहिती असेल एअरबस आणि बोईंग यांचे 1200 पार्ट विदर्भात नागपुरात तयार होतात. राफेल नावाचं जे फायटर जेट आहे डोसाल्ट कंपनीचं आणि त्यांचा फॉल्कन पण इथेच बनतात. तर हे जेट सगळे नागपुरात बनतात. आणि त्याचबरोबर TCS, SCL, टेक महिंद्रा सगळे मोठे ब्रँड आता इथे आहे. आणि इथे जवळपास IT याच्यामध्ये विदर्भामध्ये कमीत कमी 60 ते 65 हजार मुलांना इथे माझ्याकडे नावाची यादी आहे. पण सर हे सगळं घडत असताना विदर्भामध्ये शहरीकरणाचा जो मुद्दा आहे नागपूर इतकं म्हणजे दृष्ट लागेल इतकं छान पद्धतीनं बदललेलं आहे. इतकी विस्तृत अशी सगळी मेट्रो रेल्वेची सगळी तिकडे व्यवस्था झालेली आहे. हे सगळं होत असताना तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी शहरं बकाल पण होत आहेत, कुठेतरी नवीन आणखीन तेवढीच चांगली शहरं मोठी किंवा ट्विन सिटीज असतील अशा प्रकारे सुद्धा विदर्भाला गरज आहे. शहरांच्या विकासासाठीची जी धोरणं आहेत ती कशी असायला पाहिजेत? कमी पडतोय आपण फार कठीण काम हवं. आता तुम्ही एकदा एक काम करा, तुमच्या वार्ताहराला लागून शहीद चौकात जा आणि त्या मेयो हॉस्पिटलपासून 3 नल चौकातून त्या रस्त्याने जा, आनंद घ्यायचा. तुम्ही स्कूटर चालवू शकत नाही, तुम्हाला पायी चालावं लागतं. आता तो पूर्ण तोडून मी 4 लेन करतो आहे. माझ्या घरासमोरचा एक रस्ता केळीबाग रोडचा तो मी 13 वर्ष लागले मला 2 किलोमीटर बांधायला. 13 वर्ष. मी 2 वर्षात 2.5 वर्षात 1340 किलोमीटर 1 लाख कोटीचा रस्ता बांधला मुंबई दिल्ली. पण माझ्या घरासमोरचा रस्ता बांधायला मला 13 वर्ष लागली. आता हे दुसरं तसं ठेवून कठीण प्रश्न आहे. शहीद चौक आता तोडणार मी. मी एक गोष्ट ठरवलं की माझं नातं या जमिनीशी आहे. मी इथला भूमिपुत्र आहे. जात पंथ धर्म भाषेचा विचार करणार नाही आणि मी जनतेच्या हिताचा इथलं त्याच्यात मी कोणाचंही घर तोडायला मागे पुढे पाहत नाही. पण हे करत असताना विदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या काळामध्ये जो तरुण आहे तो तरुण जो बाहेर गेलेला आहे बाहेर जातोय त्याला जसं आपण म्हटलं की रोजगार मिळणार आहे पण नवी क्षितिज AIचा तुम्ही उल्लेख केला अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज अशा प्रकारचं क्षेत्र ही इथे इथपर्यंत बोलवली जातील येणाऱ्या तुम्हाला एक काळामध्ये? बघा पुण्यामध्ये जेवढ्या मोठ्या IT कंपनीज आहेत त्या सगळ्या नागपुरात आहेत. आणि जेव्हा TCS उघडलं SCL उघडलं SCLला आता जवळपास 22,000 मुलं लागणार आहे. TCSला 17,000 मुलं लागणार आहे. तर हळूहळू काय झालं की जे नागपुरातले विदर्भातले मुलं हे पुण्यात गेले होते, मुंबईत पुण्यात जास्त गेले, हैदराबादला गेले होते, ते आता इकडे येतात. पण प्रॉब्लेम काय झाला की TCSमध्ये काम करणारा मुलगा पुण्यात असेल त्याचा 1 पगार आणि नागपुरातला पगार कमी. तर त्याच्यातून हळूहळू त्यांना मी समजून सांगितलं असं नका करू, त्याच प्रकारचं काम तो तिथे त्याला नागपुरात येईल. आता यायला सुरुवात झाली आणि जो नवीन होतो आहे विद्यार्थी त्याला इथेच रोजगार मिळतो आहे. इथले इंजिनिअरिंग कॉलेज चांगले आहेत. इथे आता IIIT आहे. इथले मेडिकल कॉलेजेस सगळे चांगले झाले आहेत. अतिशय उत्तम आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे नागपूर हे एज्युकेशन हब आहे, टायगर कॅपिटल आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उपयोग होता. नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो आहे. अजनी आणि दुसरं मोठं स्टेशन दोन्हीचं जोरात काम सुरू आहे. ते स्टेशन्स चांगले होऊन राहिले आहेत. मेट्रोचा विस्तार झाला. आता मेट्रो पहिले होती, आता इथे बुटीबुरीपर्यंत जाणार, इकडे कन्हानपर्यंत जाणार, इकडे हिंगण्यापर्यंत जाणार. त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये बदल. आता मी नागपूरला एक नवीन बस सुरू करतो आहे जी भारतात कुठे नाही. त्या रिंग रोडवर फ्लॅश चार्जिंग बस 16 तारखेला शेवटचं टेंडर रिसीव होणार आहे. आणि ती बस अशी आहे की 135 सीटर आहे. ती बसस्टॉपवर उभी राहिली की ते खाली येईल चार्जर आणि ती लगेच चार्ज होईल अर्ध्या मिनटात आणि 40 किलोमीटर चालेल. सिमेन्स आणि हिटॅचीची टेक्नॉलॉजी आहे. टाटा आणि आयका म्हणून 2 कंपनी आहेत, त्यांनी रोलिंग स्टॉक तयार करणार आहे. आणि ही बस जी आहे ही 120 किलोमीटर स्पीडपर्यंत जाऊ शकते. 135 लोक बसू शकतात. आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात बस होस्टेससारखी एअर होस्टेससारखी बस होस्टेस आहे. आणि हिचं प्रत्येकाला समोर TV आहे, लॅपटॉप आहे. आणि हिचा तिकीट रेट डिझेल बसच्या तुलनेत 30% कमी आहे. हे पहिलं ट्रान्सपोर्ट नागपुरात आम्ही सुरू करतो. अशा चांगल्या गोष्टी अनेक होतील याच्यातून. आता रामटेकला रोपवे सुरू होत आहे. एक तोच प्रश्न होता म्हणजे या प्रगतीच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेडिकल हब म्हणजे नागपूर हा त्या अर्थाने मध्य भारतासाठी सुद्धा एक गो टू प्लेस आहे. मध्य भारत आज सगळेच जण चांगली काही मेडिकल फॅसिलिटी इथे येतात. IIM सारखी आता व्यवस्था इथे उभी राहत. हे सगळं घडत असताना तुम्हाला असं वाटतं की मेडिकलच्यासाठी मेडिकल कॉलेजेस असतील किंवा ह्याचं सुद्धा जास्तीत जास्त इथे येणाऱ्या काळामध्ये एक जाळं निर्माण काय झालं की छत्तीसगड आणि मध्य प्रदेश
या आसपासच्या 3-4 जिल्ह्यातले सगळे लोक इथे येतात. तुम्ही या हॉटेलमधून उतरा खाली, तुम्हाला दोन्ही बाजूला रस्त्यावर दुकानं लागलेली दिसतील. हे सगळे इथे दंतोलीचे सगळे हॉस्पिटल आहे. आता मी त्यांना सांगितलं, त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी केसेस आहेत की आता मिहानमध्ये 4000 बेडचा मेडिकल झोन तयार होतो आहे. म्हणाले तुम्ही इथे पार्किंग आहे, तिथे हजारो गाड्यांचं, इथे सगळी अडचण झाली आहे, इथे सगळे रस्ते चोकअप झाले आहेत की तुम्ही आता तिथे जा. आणि आता मला विश्वास आहे की नागपुरामध्ये या सगळ्या प्रायव्हेट डॉक्टरची प्रॅक्टिसेस ही नागपूर आणि विदर्भाच्या लोकांपेक्षा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे लोक येतात त्याच्यावर चालते. त्यामुळे आता नागपूरला एक्सपर्टाईज पण आला आहे, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स व्हायला लागले आहेत. एम्स आलं, मेडिकल आहे, मेव आहे, सीट्स वाढल्या मेडिकल, आणि मेववर आता अनेक मोठं एक्सपान्शनचं काम सुरू झालं. तर मेवमध्ये तुम्हाला फार महत्त्वाचा प्रश्न आहे की विदर्भातल्या आरोग्यविषयक याच्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे सिकल सेल आणि थॅलिसेमिया. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे पर्टिक्युलर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये हा रोग आहे. उत्तर नागपूरला 80 पेशंट आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यापुरता हा प्रश्न आहे. तेव्हा मी खूप मागे लागतो. बोन मॅरो करतात, तर मध्ये एकदा शेवटी लहान लहान मुलांचे ऑपरेशन मी रिलायन्समध्ये केले. तर मी कोल इंडियाकडनं 5 कोटी CSR आणला आणि त्या मुलांचे तिथे ऑपरेशन्स केले. पण मग मी मागे लागलो आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की आता बोन मॅरो हे नागपुरात सुरू झालं आणि त्याच्याकरता स्पेशल वॉर्ड तयार होणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना सरकारी ट्रीटमेंट जवळपास निःशुल्क त्या ठिकाणी मिळेल. एक राजकीय म्हणजे नवा विदर्भ हे नाव ज्यावेळेला दिलं त्यावेळेला असा प्रश्न पडला होता की एकेकाळी स्वतंत्र विदर्भ वगैरे चळवळी व्हायच्या, आणि आता विदर्भाने हे प्रश्न सगळे सोडवून टाकलेत. कारण देशाला एक मोठा नेता दिलेला आहे विदर्भाने आणि राज्याला सुद्धा मुख्यमंत्री दिलेले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भ वगैरे अशी काही चळवळ महाराष्ट्राला बघायला मिळणार नाही. बघा, स्वतंत्र विदर्भाचा जो विषय होता ना, तो विदर्भाचा विकास नाही झाला म्हणून स्वतंत्र विदर्भ आमचा वेगळा करा अशी भावना होती. आणि मला असं वाटतं की शेवटी विकासाचा प्रश्न वेगळेपणाशी संबंधित नाही आहे. विकासाचा प्रश्न हा जनतेशी संबंधित आहे. जोपर्यंत जनता विकास करणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवत नाही, जशी जनता तसे नेते वाईट नाही आहे. जनता जर त्या वाईट नेत्यांना निवडून देते तर तिने विचार केला पाहिजे. आणि म्हणून चांगलं नेतृत्व असेल कोणाही पक्षाचं असेल, त्याच्या मागे जर जनता उभी राहिली आणि नेते चांगले झाले तर विकासाची प्रक्रिया गतिशील बनते. आधी सगळ्या युत्या, आघाड्या वगैरे वगैरे हे सगळं वातावरण तुम्हाला असं वाटतं की ह्या विकासाच्या एका दिशेने जाताना हळूहळू बदलत जाईल आणि त्याच्यात काहीतरी वेगळी का ही राजकीय परिस्थिती अशीच चालत राहील? मी याचा फारसा विचार नाही करत. मी आजकाल दिल्लीत जातो, दिल्लीहून नागपूरला येतो, मुंबईला जाणं जवळपास बंद केलेलं आहे. बघा, आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. आणि इथे बहुमताला महत्त्व आहे, जिंकण्याला महत्त्व आहे. शेवटी जनतेने याचा निर्णय घेतला पाहिजे. पण हळूहळू असं होतं की जुनी पिढी नवीन पिढी आजकाल बरोबर नाही असं म्हणत असते. मी काही तसं म्हणणार नाही. पण काळाच्या ओघामध्ये राजकारण हे जसं मी म्हणतो की वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. की राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. राजनीती म्हणजे बृहत्तर राजनीती, लोकनीती किंवा धर्मनीती. आणि कन्व्हिक्शनच्या आधारावर आपण काम केलं पाहिजे. हळू गुणात्मक परिवर्तन राजकारणात झालं पाहिजे. या भावनेतून 75 साली आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायणांनी सांगितलं, तेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा मी राजकारणात आलो. मी आपले विचार आणि आपल्या कन्व्हिक्शनशी कॉम्प्रोमाइज नाही करत. मनापासून तुम्ही नेहमीच बोलता, त्यामुळे तुम्ही मनापासून आमच्याशी बोलला असंही म्हणणार नाही. कुठेही गेले, कसंही गेले तरी ते त्यांना जे बोलायचं ते बोलतात, त्यांना जे करायचं ते करत असतात आणि त्यांच्या चालीनी ते चालत असतात. त्यामुळेच नितीन गडकरी हे नाव आपल्याला दिसतं की केवढा मोठा बदल घडवू शकतं नव्या विदर्भामध्ये. आणि या नवा विदर्भ या संकल्पामध्ये आपण हे सगळं बघितलं की सातत्यानं विदर्भ बदलतो आणि ही बदलाची प्रक्रिया खूप जोरात सुरू आहे. आणि ही जोरात सुरू असलेली बदलाची प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आपल्याला कळेल की हाच विदर्भ केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं सुद्धा ग्रोथ इंजिन बनेल. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार. इथे आलात आणि तुम्ही सर्वजण सगळ्यांनी हे सगळं ऐकलं. आणि विदर्भ आणि विदर्भवासियांना येणाऱ्या काळामध्ये न्यूज 18 लोकमतकडनं ह्याच शुभेच्छा आहेत की विदर्भ समृद्ध व्हावा.
नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद मंदार सर आणि गडकरी साहेब. मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरतीच थांबा. काही मान्यवर